माझा मी म्हणाला बाटलीच काय काय जरा का बिस्किट बरं भिजवल्या मातीने सुखाचा संसार आकाशरावाच्या नावाने घेते. काय यमक हृदय काय उगा ठेका फेकी काय काय साहेबांचं नाव आकाश. बरं घ्या नाव. आकाशराव एवढं सुंदर आकाश समोर असताना सांगूया शिमल्यावर आणले बदाम गोव्यावर आणले काजू. त्यानंतर असं झालं ना ते पोचण्यासारखं वाटलं ना. शिमल्यावरून आणले बदाम गोव्यावरून आणले काजू. शिमल्यावरून आणलं बदाम गोव्यावरून आणलं काजू. ककरी काजू नव्हे. शिमल्यावरून आणले बदाम गोव्यावरून आणले काजू. शिमल्यावरून आणले बदाम गोव्यावरून आणले काजू. आकाशरावांच्या खिशातले पैसे काढला मी कशाला नाचू. आकाशरावांच्या खिशातले पैसे मी कशाला नाचू. पैसे माहिती का. आणि थांबा म्हटलं तर ऐका गरीबाचं. तुम्ही ऐकणार नाही आम्हाला माहिती आहे. बघा नंतर 1 2 आणि 3 जरा टाळ्या वाजवा जरा. फुटका तरी बाजूला 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 फुटका तरी बाजूला. वा 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 फुटका तरी बाजूला फुटका तरी बाजूला. आपला फुगा वाजवायचा आहे. समोरांचा फुगायचा आहे. वा 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 आपला वाचवायचा आहे. समर्थांचा फोडायचा. जे शेवटचे 2 करून राहतील कोणाला विनोद आणि शेवटच्या राऊंडला. एक मिनिट आता बघूया. जोरदार टाळ्या वाजवा जरा. आता कुस्ती खऱ्या अर्थाने आता चालू आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या जरा. जोरदार टाळ्या घेतात. कधी होणार खिलाड़ी और है
बाबा 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 वा 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 माझा कोला मिरिंडा. आता डोळ्याच्या पट्ट्या उघडा आणि त्याला थंडाचा किती प्यायला ते जरा दाखव त्यांना. हा 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 अरे बट्ट्या द्या. माझा मी म्हणाला बाटलीच काय काय. आणि इकडं तर भयानकच चालू होते. इकडं काय प्रयत्न चालू होते माहिती आहे. मी म्हटलं उद्याच्या शोला काय वाटायला एक कमी पडणार वगैरे. कोण हायेस्ट पण झालं. हे कसं इकडे असं होतं का काय. हा तुम्हीच प्रयत्न केले सगळे. अच्छा त्यांनी प्रयत्न केले काय. माझा एनर्जी वाढली की नाही काय. गाईज आता ऑलमोस्ट 7:30 झालेले आहेत आणि आपला होम मिनिस्टरचा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे. थोडीशी अडथळा आल्यामुळे तो कार्यक्रम थोडा रद्द करण्यात आलेला आहे. आणि आता आपण घरी आलोय. घरी आल्यानंतर मी बघताच आहे. आणि घरी आल्यानंतर आपल्याला एक असं चविष्ट पदार्थ खायला दिसतोय. तो म्हणजे फणस. फणस आपला पप्पाने आणलेला कापलेला व्यवस्थित फणसाची गरं. आणि हा कापा फणस आहे सगळ्यांना माहितीच आहे ऑलमोस्ट कोकणी माणूस. आणि इथे गिळ्याची स्पर्धा चालू झालेली आहे. पूर्ण तो भाजी आणि 2 भाकरी खाल्ल्या पोरीने. 2 भाकरी आणि इथे हे भाची आपल्या बघा 1 2 3 4. गाईज आपण आपला फणस टेस्ट करूया. वन साइड. अरे बाय. अरे कापा हा तिकडचा वाटतं गोड आहे. इकडचा आहे हा पाठचा. आणि आंघोळीचा मग थोडासा ठेवा काय आणि बी खातो आम्ही पण खायला पाणी मग घेऊन चिडचिडत होती. प्रेशर आला तुला बरं तेव्हा मोठा मग टाकलं त्यांनी. बाली गोष्ट नाही करता येत. 1 नंबर आहे. मगच घालतात. गाईज एक तुम्हाला सीन सांगतो फणसावरून. आपल्या घरामध्ये एका पोरीने फणसाची बी खाल्ली आणि बी खाल्ल्यानंतर पाणी पियाली. आणि आता हे जर मला भावाजी ब्लॉग बघत असतील तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुमची बायकोने अशी हरकत केलेली आहे. माहिती असून मला फणसावरती बी खाल्ली सॉरी बीवरती पाणी पियाली. आणि मग तिच्या पोटात दुखा लागला आणि तिला पप्पांनी कांदे बराडे सारखे उचलून घेऊन हॉस्पिटलला ऍडमिट केलेला. ती पोरगी कोण नाही, ती पोरगी ही आहे. बाय फुल फॅमिली ब्लॉग. ही मोठी बहीण आमची 7:54. सो गाईज आपले 8 वाजलेले आहेत. ऑलमोस्ट 8 झालेले आहेत. आणि आपल्या खाली मंडळामध्ये हरिपाठ चालू आहे. तर आपण जाऊया हरिपाठला आणि बघूया थोडंसं आपण पण थोडंसं तिकडे सहभाग देऊया आणि जाऊया. लेट्स गो. आणि रात्रीची तुम्हाला मी लायटिंग दाखवतो. आपल्या गावकऱ्यांनी म्हणजे रात्रीची जी लायटिंग केली आहे खूप सुंदर अशी लायटिंग केलेली आहे. आणि अंधारामध्ये कसं बसं तरी जाऊया. रात्रीचा हाच प्रॉब्लेम आहे. आणि ते पाऊस एकतर येऊन गेलाय काय कळेना अशी समजत नाही भाई. या पावसाचं काय समजत नाही मला ॲक्च्युली. आता आला दुपारचा आला सकाळचा फट्टे ऊन त्यात लाईट गेलेली.
आणि दुपारचा आला, सॉरी संध्याकाळ, दुपारचा ऑलमोस्ट 2:30ला आला. आणि इकडे गाईस बघा अशा प्रकारे लाईटिंग केलेली आहे. साईबाबाचं मंदिर आहे आपल्या. हे बघा इथून पूर्ण आपल्या वरच्या आवारापर्यंत एकदम वरती आपलं अजून गाव आहे तिथपर्यंत पूर्ण लाईटिंग केलेली आहे. हे बघा इथून पूर्ण. आता रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि आपला गावचा जो कार्यक्रम आहे ते भजन डबलबारी ती अजून चालू आहे. आम्ही घरी आलेलो आहे गपचूप आणि झोपतोय कारण की मी जेव्हा मुंबई सोडल्यापासून गावी आल्यापर्यंत एकही झोप घेतलेली नाही. फक्त मुंबईला ते 1 वाजता झोपलेलो, ती 2 तासाची झोप आणि दिवसभर झोप नाही. तर आता आपण घरी आलो आणि झोपूया आणि ब्लॉग एंड करूया. तर तुम्हाला आपले गावचे कसे वाटले ब्लॉग, जर ब्लॉग आवडले असतील तर कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ब्लॉगर प्रकाश. आणि आता आपण झोपूया. आपण उद्या आपल्याला दिंडी फिरवायची आहे तर आपला दिंडीचा ब्लॉग पण येणार आहे. सो उद्या फुल मजा येणार आहे वाचायला. सो लेट्स गो, बाय बाय.